नमस्कार. संचेस प्रोडक्शन नांदेडद्वारा आयोजित चर्चासत्रामध्ये मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर विजय पवार सर हे आपल्यासोबत आहेत. आपण मागील 37 वर्षांपासून मराठवाड्यामध्ये तंत्रशिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. एखादा विद्यार्थी जेव्हा एखाद्या संस्थेमध्ये प्रवेश घेतो तेव्हा त्याचं करिअर घडविणे किंवा बिघडविणे हे फक्त त्या संस्थेच्या भूमिकेवरच अवलंबून असतं. तर माझा सरळ आणि थेट प्रश्न असा असेल की संस्थेमुळे विद्यार्थी अनेकदा घडतात आणि बिघडतात, याबद्दल आपले काय मत असेल? आपण अगदी योग्य प्रश्न विचारलात. जसं कुंभार मातीची भांडी तयार करताना आपण पाहतो, माती कशी असली तरी त्याला जसा पाहिजे तसा आकार फक्त कुंभार देऊ शकतो. त्याला माठाचा आकार देईल किंवा त्याला सुरेचा आकार देईल, गणपतीचा आकार देईल. त्याचप्रमाणे तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जडणघडण प्रामुख्याने संस्थेच्या कल्चरवरतीच अवलंबून असते. चांगली संस्था विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थ्यांना शिस्त लावू शकते, त्यांना चांगला मार्ग दाखवू शकते, विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोनं करू शकते. पण असं झालं की अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांना अशा संस्था फारशा आवडत नाहीत. त्यांच्याकडून अधिकची मेहनत करून घेऊ नये, त्यांना वेळप्रसंगी फटकारूही नये, अशा संस्था विद्यार्थ्यांना आवडायला लागल्यात. पण ते एक विसरतात की अशा शिस्त लावणाऱ्या संस्थांचा फायदा हा सर्वस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील पूर्ण जीवनात होतो. आणि जेव्हा त्यांचा असा फायदा होईल त्यावेळेस त्यांना संस्थेप्रती त्यांची भक्ती वाढते. पण मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना घडवणे आणि बिघडवणे हे पूर्णपणे संस्थेवरतीच अवलंबून असतं. नक्कीच सर, आपण अगदी बरोबर म्हणालात की एखाद्या संस्थेने जर ठरविले तर ती संस्था एखाद्या विद्यार्थ्याच्या करिअरचं सोनं करून देऊ शकते. माझा या ठिकाणी दुसरा प्रश्न आपल्याकडे असेल की चांगली संस्था जर मला एखादी ओळखायची असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्यास एखादी चांगली संस्था पारखायची असेल तर त्या संस्थेतील शैक्षणिक वातावरण हे कसे असले पाहिजे? मॅनेजमेंट प्रिन्सिपल म्हणतात की मनुष्य हा मुळातच आळशी प्राणी आहे. त्याला जोपर्यंत आपण शिस्तीचे वळण लावत नाही तोपर्यंत तो चांगला काम करतच नाही. मग त्याला विद्यार्थी कसे आपत असतील? आणि आत्ताचे विद्यार्थी पूर्ण चंगळवादी आणि मोबाईलच्या युगात वावरतात. यापैकी अनेकांना मनोरंजनासाठी अनेक साधने आहेत. मग निरस अभ्यासात या विद्यार्थ्याचं मन कसं लागणार? बऱ्याच संस्थात आओ जाओ घर तुम्हारा असं वातावरण असतं. मुलं जास्तीत जास्त कॅन्टीनमध्ये आणि मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारतानाच आढळतात. विद्यापीठाने किंवा तंत्रशिक्षण मंडळाने 80% हजेरी अनिवार्य केलेली आहे, पण ती फक्त कागदावरतीच आहे. हा नियम पाळणारी संस्था पाहिजे. अभ्यासक्रम 100% पूर्ण झालाच पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रात्यक्षिक करता आलंच पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रात्यक्षिक स्वतः करणं आवश्यक असेल असा अट्टाहास बाळगणारी संस्था जर असतील तर तिथलं शैक्षणिक वातावरण हे चांगलं असणार आहे. हे बघा, इंजिनिअरिंगचं सगळ्यात महत्त्वाचं जो पार्ट आहे किंवा इंजिनिअरिंगचं आत्मा आहे तो प्रात्यक्षिक आहे. जोपर्यंत विद्यार्थी स्वतः प्रात्यक्षिक करत नाहीत तोपर्यंत त्यांच्या कोणत्याही संकल्पना स्पष्ट होत नाहीत. आणि विद्यार्थ्यांना दर आठवड्याला असेसमेंटसाठी संस्थेने परीक्षा घ्यायला पाहिजेत, त्यांचं रेग्युलर असेसमेंट करून घेतलं पाहिजे. पण असं झालं काय की अनेक संस्था अशा आहेत की ज्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाकडे मुळीच लक्ष देत नाहीत. प्रात्यक्षिकासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधाच संस्थाचालक संस्थेला पुरवत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य टाळण्याला लागलंय. मला असं वाटतं की कोणतेही स्किल आत्मसात जर केलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांना कोणतीही कंपनी नोकरी देत नाहीत. आणि जर विद्यार्थी अभ्यासक्रमच पूर्ण करू शकत नसतील किंवा संस्था जर अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नसेल, विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक पूर्ण करून घेत नसेल तर ही मुलांचं कोणतेही भलं करू शकणार नाहीत. आणि असे कुचकामी अभियंते आज
भारताच्याच का महाराष्ट्राच्याच का कोणाच्याच कामाचे नाहीत. लक्षात घ्या, असं म्हणतात, बुलबुल के परों में बाज नहीं होते, बुजदिलों के हाथों में राज नहीं होते, जिन्हें पड़ जाती है झुककर चलने की आदत, उनके सर पे ताज नहीं होते, उनके सर पे ताज नहीं होते. वा, क्या बात आहे सर. आपण अगदीच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला शैक्षणिक वातावरण कसे असावे याबद्दल माहिती दिली. सर, विद्यार्थी घडविताना जसं एक प्राचार्य, शैक्षणिक संस्थेचं वातावरण, याचबरोबर एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे शिक्षक. अनेक शिक्षण संस्थांमधून आपण शिक्षकांना पाहतो. तर माझा एक आणखी थेट प्रश्न मी तुम्हाला विचारतो की विद्यार्थ्यांबरोबरच संस्था चांगले शिक्षकही घडवू शकते का? यामध्ये संस्थेची भूमिका काय असते? अतिशय योग्य प्रश्न आहे की जर एखाद्या संस्थेतला शिक्षक चांगला असेल तर तिथे 80% वातावरण चांगलं असते. किंबहुना मी असं म्हणेन की शैक्षणिक वातावरण, संस्थेचं शैक्षणिक वातावरण 80% ते 90% हे पूर्णपणे शिक्षकावरतीच अवलंबून आहे. कारण आपण असं बघितलं की विद्यार्थी जितका पालकांचा आदर करतो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिकचा तो शिक्षकांचा आदर करतो, तो शिक्षकांचा ऐकतो. आणि विद्यार्थ्याचं करिअर जर करायचं असेल तर त्याच्यात शिक्षकांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. पण अनेक शिक्षकांचं मला नियमित पगार मिळाला की बस झालं, त्या विद्यार्थ्याला काय शिकायचं त्यांनी ठरवावं, मी काय त्याच्या जीवनाचा ठेका घेतला नाही, अशी जर शिक्षकाची मनोवृत्ती असेल तर शिक्षक विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवू शकणार नाहीत. आणि दुर्दैवानं बऱ्याच संस्थांचे शिक्षक हे अशाच मनोवृत्तीचे झालेले आहेत. आणि त्याच्यामुळेच मला असं दिसतं की विद्यार्थी संस्थेत नियमित येत नाहीत, बाहेर ट्युशन्स लावतात, पालकांच्या शिक्षणाला कात्री लावतात. मुळात ट्युशन्समध्ये आपण काय शिकतो? फक्त थिअरी. प्रॅक्टिकल शिकू शकतो काय? नाही. प्रॅक्टिकलचं साहित्य कोणत्याही ट्युशन क्लासेसमध्ये असणारच नाहीत. त्यामुळे संस्थेचं शिक्षकाकडे लक्ष, शिक्षकांना डेव्हलप करण्याचं लक्ष, शिक्षकांना डेव्हलप करण्याकडे लक्ष अधिकचं असणं आवश्यक आहे. जर शिक्षक सुधारला तर विद्यार्थी सुधारेल. शिक्षकाची गुणात्मक वाढ झाली तर विद्यार्थ्याची निश्चितपणे होईल. म्हणून शिक्षकांवरती संस्थेचं फार मोठं लक्ष असायला पाहिजे. चांगले शिक्षक संस्थेने घडवले पाहिजेत, तरच विद्यार्थी चांगला होईल, तरच चांगला विद्यार्थी संस्थेतून बाहेर पडेल. अगदीच बरोबर आहे सर. आजकालची परिस्थिती पाहिली तर साने गुरुजींऐवजी आपण नाने गुरुजीच सर्वीकडे पाहायला मिळतात. ग्रामीण म्हटलं की मराठवाड्यातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यासमोर एकच चित्र येतं, ते म्हणजे कडक शिस्तीचे किंवा कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे डॉक्टर विजय पवार सर. सर, संस्थेतील विद्यार्थ्यांच्या शिस्तीला आपण काय महत्त्व द्याल? मला वाटतं की ग्रामीणचा विद्यार्थी हा शिस्तप्रिय म्हणूनच आज इंडस्ट्रीमध्ये ओळखला जातो. आणि विद्यार्थ्याला शिस्त आहे म्हणूनच तो इंडस्ट्रीमध्ये नाव कमावतो. आणि माझं प्रामाणिक मत आहे की संस्थेचं यश ही पूर्णतः शिक्षकांच्या मेहनतीवरती आणि विद्यार्थ्यात भिनलेल्या शिस्तीवरती अवलंबून असतं. जर विद्यार्थी दशेतच शिस्त लागली तर या विद्यार्थ्यांचं प्रोफेशनल जीवन हे निश्चितपणे समृद्ध होईल, त्यांना कोणतेही यशोशिखर गाठता येईल. आता बऱ्याच संस्थांचं झालं आहे काय की त्यांनी पालकांना, विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्ही कॉलेजला आला नाहीत, विद्यार्थ्यांनी कॉलेजला आला नाही तरी चालेल, पास करून डिग्री कशी मिळेल त्याचं काम आम्ही पाहतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचंच आयुष्य नाही तर पूर्ण राष्ट्राचं स्वास्थ्यच धोक्यात आलेलं आहे. मला सांगा की असा कुचकामी अभियंता असा कोणत्या राष्ट्राचं भलं करणार आहे? त्याला कोणती कंपनी नोकरी देईल? त्याला कंपनी नोकरी काय देणार? त्याला गेटवरती सुद्धा उभं करणार नाहीत. त्यामुळेच अशा अनेक संस्थांनी इंजिनिअरिंग क्षेत्राचं नाव खराब केलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 100% कॉलेज करणारे विद्यार्थी, वेळेवरती अतिशय शिस्त भिनलेले विद्यार्थी जर असतील तर त्यांचं निश्चित भलं होईल, त्यांचं संस्था निश्चित भलं करू शकेल. नक्कीच सर, आपण अगदी बरोबर म्हणाला की विद्यार्थी दशेमध्ये किंवा विद्यार्थी जीवनामध्ये
शिस्तीला कुठलाही पर्याय असू शकणार नाही. सर, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये एक शेवटचा संदेश म्हणून आमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण कोणत्या महत्त्वपूर्ण बाबी या ठिकाणी सांगा? प्रामाणिकपणे सांगायचं तर फक्त तांत्रिक कौशल्य आलं की तो परिपूर्ण अभियंता होतो असं नक्की नाही आहे. प्रेझेंटेशन स्किल्स हे फार महत्त्वाचं आहे. मला जे येतं ते मला प्रेझेंट करून सांगता यायला पाहिजे. त्यासाठी कम्युनिकेशन स्किल आवश्यक आहे. आणि तुमच्यात कितीही प्रेझेंटेशन स्किल चांगला असेल किंवा तुमच्यात कितीही जरी टेक्निकल स्किल ठासून भरलं असेल तरी तुम्हाला इंटरव्ह्यू टेक्निकसुद्धा जमायला पाहिजेत. त्याच्यामुळं सॉफ्ट स्किल्स, इंटरव्ह्यू टेक्निक्स, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या स्किल्स या सर्वांची गरज विद्यार्थ्यांना आहे. त्याच्यामुळेच विद्यार्थी हा बहुआयामी व्यक्तिमत्व विद्यार्थ्यात घडतं. त्यासाठी को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना स्कोप मिळाला पाहिजे. पेपर प्रेझेंटेशन असो, क्विज कॉम्पिटिशन्स असो, चांगले प्रोजेक्ट्स असो, हे सर्व विद्यार्थ्यांना करून घेणे, त्यांच्याकडनं अशी मेहनत करून घेणे हे संस्थेचं काम आहे. आणि संस्थेने हे या सर्व बाबीवरती लक्ष द्यायला पाहिजेत. शिक्षकांनी विद्यार्थ्याकडनं या सर्व बाबी करून घ्यायला पाहिजेत. फक्त कोणी सांगितलं असा अधिकचा उपयोग करून घ्यायला अशी मनोवृत्ती शिक्षकांची असू नये. किंवा एकदा विद्यार्थी पास झाला की आपलं सगळं कर्तव्य संपलं, आता आपल्याला त्या विद्यार्थीचं भलं वाईट तो स्वतः करावा अशी मनोवृत्ती शिक्षकांची नसावी, संस्थेची नसावी. विद्यार्थ्याला चांगली नोकरी देणं हे संस्थेचं कर्तव्य आहे. कारण किती हुशार विद्यार्थी असला तरी त्या विद्यार्थ्याला कंपन्या, नामांकित कंपन्या गेटवरती येऊ देत नाही, त्याला तिथे एंट्री नसते. त्याच्यासाठी चांगलं प्लेसमेंट किंवा कॅम्पस इंटरव्ह्यूज हे आयोजन करण्याची जबाबदारी पूर्णपणे संस्थेची आहे. आणि चांगल्या कंपन्या चांगली संस्था बघून येतात, चांगला विद्यार्थी बघून येत नाहीत. त्याच्यामुळं संस्थेची जबाबदारी फक्त चांगलं प्रशिक्षण देऊन संपत नाही. संस्थेची जबाबदारी विद्यार्थ्याला चांगल्या कंपनीत संधी देण्याची सुद्धा तेवढीच आहे. आणि या सर्व जर जबाबदाऱ्या संस्थेने पार पाडल्या तर ती संस्था ती संस्था विद्यार्थ्यांना निश्चितपणे घडवेल. पण जर याच्यातली एकही बाबीवरती आपण लक्ष दिले नाही तर आपण विद्यार्थ्याचं भवितव्य बिघडवू शकतो. आणि असं बिघडवू नये, अशा बिघडवणाऱ्या संस्थेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे. अर्थात याचा सर्वस्वी विचार विद्यार्थ्यांनीच करावायचा आहे. चांगली संस्था पाहिजे, चांगलं प्रशिक्षण पाहिजे. का अनेक भूलतापा देणारी संस्था, फक्त परीक्षेला ये, कॉलेजला येऊ नकोस, तू हुशार आहेस, तू घरीच अभ्यास करू शकतोस असं म्हणणारी संस्था पाहिजे. याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा, याचा विचार पालकांनी करावा. शेवट एका शेरनी करतो, सफर में धूप तो होगी जो चल सको तो चलो, सफर में धूप तो होगी जो चल सको तो चलो, सभी है भीड़ में तुम निकल सको तो चलो, कहीं नहीं है कोई सूरज धुआं धुआं है फिजा, खुद अपने आप से बाहर निकल सको तो चलो, खुद अपने आप से बाहर निकल सको तो चलो. आजच्या या चर्चासत्रामध्ये ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर विजय पवार सर यांनी आपल्याला एक आदर्श संस्था, त्यांची विद्यार्थी घडविण्यामध्ये आणि बिघडविण्यामध्ये असलेली भूमिका याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. सर, संचेस प्रोडक्शनद्वारा आयोजित या चर्चासत्रामध्ये आपण या ठिकाणी आम्हाला वेळ दिला याबद्दल आपले मनस्वी आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. जय भारत.